कामावर विजय ज्याने मिळवला, काम बांधवडी काळ घातला तोडणी, तया माझे नमस्कार. नुसते नमस्कार केले नाही, वारंवार केले, वारंवार नमस्कार. हनुमंतराया तुम्हाला वारंवार माझे नमस्कार आहे. हनुमान म्हणजे साधी मूर्ती नाही महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यांना नमस्कार करावा ते सामान्य संत नाहीत तुकोबाराय, आणि ज्यांना नमस्कार करतात तेही असामान्य संत नाही. काम ज्याला मारू शकतो, पराभूत करू शकतो तो जीव होय, आणि कामाला जो मारू शकतो तो परमेश्वर आहे. भागवतात 3 मंगलाचरण आहेत. प्रथम स्कंदामध्ये व्यासाने, द्वितीय स्कंदामध्ये शुकाचार्याचे आणि समाप्ती सुताचे अशा प्रकारचं मंगलाचरण केल्या गेलेलं आहे. व्यासाने ध्यान करताना म्हटलेलं आहे, एका स्वरूपाचे वारंवार चिंतन करा, अनेकांचं चिंतन करू नका. जी तुमचा इष्ट देवता तुम्ही मानत असाल त्याचं चिंतन करा. अनेक देवाच्या मागे जाऊ नका, अनेक ध्यान करू नका. एका देवाच्या स्वरूपामध्ये आपलं चित्त त्या ठिकाणी स्थिर करा. एका स्वरूपाचे वारंवार चिंतन केल्याने मन शुद्ध होत असते, मन पवित्र होत असते. ध्यानाचा अर्थ आहे मानस दर्शन, राम कृष्ण शिव किंवा कोण्याही स्वरूपाचे ध्यान करा असे व्यासाने मंगलाचरणामध्ये म्हटलेले आहे. अनेकांचं ध्यान करू नका, एक कृष्णाचे ध्यान करा. व्यासांचा आग्रह नाही की ज्या कोणी अशा प्रकारच्या व्यक्तीच्या ज्या स्वरूपाची निष्ठा आहे त्याने त्याचं ध्यान करावं. अमुकांचं ध्यान करावं असं नाही, कृष्णाचं ध्यान करावं असं नाही. तुमची इष्टदेवता तुम्ही ज्याला मानत असाल त्याचं तुम्ही चिंतन करा, एकग्रहता करा. ईश्वर एक आहे पण त्याची नावे स्वरूपे अनेक आहेत. एकम सदविप्राय बहुधा वदन्ति. ईश्वराचे रूप अनेक आहेत पण तो तत्व मात्र एक आहे. दिव्याच्या ज्योती समोर अशा प्रकारच्या ज्या रंगाची कास धारण केलेली असते तसा तो प्रकाश त्या ठिकाणी देतो. पूजन कोणत्याही देवाचे करा पण ध्यान मात्र एका ईश्वराचे करा. रुक्मिणीची भक्ती अनन्य आहे, ती पूजा तर देवीची करते पण ध्यान मात्र श्रीकृष्णाचं करते. सर्व देवांना नमस्कार करा पण ध्यान मात्र एका प्रभूचे करा. ध्यानाने मनाची शुद्धता अशा प्रकारची होत असते, मन प्रसन्न होत असते. ज्या स्वरूपाची आपल्याला आवड आहे त्याचं चिंतन करा, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे त्याचे स्वरूप ध्यानात करा. ध्यान ध्याता ध्येय याता एक तत्व असणे जरूरी अशा प्रकारचे. एक तत्व नाम दृढधरी मन, हरीशी करुणा येईल तुझी. त्या हरीला तुमची करुणा येईल. परमेश्वराच्या मंगल स्वरूपाचे दर्शन करताना कीर्तन करा, वर्ण वाणीने कीर्तन करावे, डोळ्याने रूप पहावे. मन शुद्ध आणि पवित्र बनते. परमेश्वराचे ध्यान केल्याने मन शुद्ध होते. दान किंवा स्नानादी अशा प्रकारचे चित्त शुद्धी होत नसते. संसाराचे सतत चिंतन करीत राहिल्याने विकृत झालेले मन ईश्वराचे सतत चिंतन अशा प्रकारचे केल्याविना ते शुद्ध होत नाही. ध्यानाशिवाय मन मलिनता होऊ शकत नाही, निर्मळ होत नाही. ते डोळ्याने भगवंताचे दर्शन अशा प्रकारचे मनाने स्मरण करा तरच तुम्हाला परमात्म्याची शक्ती मिळेल. ईश्वराचे ध्यान करणाऱ्याने ईश्वराचे शक्ती जीवाला मिळत असते. ध्यान केल्याने ईश्वर आणि जीव याच्यामध्ये ऐक्य प्राप्त होत असते आणि जीवाचा जीवपणा नष्ट होत असते. ईश्वराशी तो समरस अशा प्रकारचा होतो. म्हणून ध्यान करणे जरुरी. अशा प्रकारचे ध्यानाने परिपक्व दशा समाधी होते. वेदांतात इलाच जीवन मुक्ती म्हणतात. जी मुक्ती आपण सांगतो त्याला ती मुक्ती त्या ठिकाणी प्राप्त होते म्हणजे तो जीवन मुक्त होतो. समाधी दीर्घकाळ राहिल्याने ज्ञानाला जिवंतपणे मुक्तीचा आनंद मिळू शकतो.
भागवतात वारंवार सांगितलेले आहे. ध्यान प्रकरण जप करा, प्रत्येक चरित्रात या सिद्धांताचे वर्णन केले गेलेले आहे. यालाच पुनरुक्ती अशा प्रकारचा दोष म्हणतात. येणार नाही. एखाद्या सिद्धांताला बुद्धी स्थिर करावयाची असेल तर तो सिद्धांत वारंवार सांगितला पाहिजे. तो ध्यानात राहील तुमच्या. पुन्हा 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 सांगितल्याने भगवंताच्या प्रत्येक स्कंदामध्ये या जप ध्यानाची कथा आहे. प्रत्येक स्कंदामध्ये ध्यान करा, थोडीशी तपश्चर्या करा. ध्यानाशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही. एकग्रहता करा. वसुदेव देवकीने 11 वर्ष ध्यान केले होते. सतत चिंतन करत होत्या. 11 वर्ष ध्यान केलं तेव्हा त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. थोडा विकतरे भगवंताचा आरंभ ध्यान योग्याने झाला आहे. जो माणूस ईश्वराचे ध्यान करीत असतो तो भगवंताला प्रिय होतो. साधन मार्गाचा आश्रय घेऊन ज्ञानी मुक्त होत असतो. ज्ञानाने ज्ञाने भेदाचा निषेध करतो आणि म्हणून ज्ञानी माणूस जो भेद आहे तो भेद नष्ट करत असतो. ईश्वराचा साक्षात्कार जीवनामध्ये जर झाला, ज्ञान मार्गाचे लक्षण आहे की ज्ञानाने भेद दूर करणे, भक्तीने भेद नाहीसा करणे. भक्ती मार्गाचे लक्षण आहे. ध्येय एकच आहे म्हणून भगवंताचा अर्थ ज्ञान पर तसाच अशा प्रकारचा भक्तीपरही होऊ शकतो. मार्ग व साधना भिन्न भिन्न आहेत पण ध्यान मात्र एकच आहे. एका प्रभूचे चिंतन करा. चिंतने चिंतने तद्रूपता. यामुळे सगुण निर्गुण दोहीची आवश्यकता आहे. तसा ईश्वर आरोप निराकार आहे. त्याला रंग नाही, रूप नाही, काहीही नाही. सर्व ठिकाणी तो भरलेला आहे. म्हणून सगुणाची अपेक्षा आहे आणि निर्गुणाची देखील अशा प्रकारची अपेक्षा आहे. कारण आपल्याला सगुण आपण निर्गुणाकडे जाता येते आणि सगुण निर्गुण अशा प्रकारचे जे रूप आहे हे दोन नसून ते एक आहे. त्याची आवश्यकता आहे. वैष्णव ज्या स्वरूपात तन्मय होतो तो रूप ईश्वर धारण करतो. भगवंत भक्तासाठी तो आकार धारण करत असतो. तुम्हाला ज्याची आवड असेल, सगुण रूपाने श्रीकृष्णाला लोकात विराजमान आहे. इष्ट देवावर अशा प्रकारची पूर्ण विश्वास ठेवून असे ठाम समजा की जगातील सर्व जड चेतन पदार्थ भगवंताचा वास आहे. देवावर पूर्ण विश्वास ठेवून असे अशा प्रकारचं समजा की जगातील सर्व वस्तू जड आहेत. क्रिया आणि लीला यात अंतर आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. सूर्य प्रकाशक शस्त्र रश्मी. चहू दिशेला तो भरलेला आहे. पण सगुणाची अशा प्रकारची आपल्याला गरज आहे आणि निर्गुणाची देखील गरज आहे. सगुण मग कोण आहे? आकाराला आलेला. आपण सगळे सगुणाचे उपासक आहे बरं का. आपण कोणाचे उपासक आहे? सगुण वृत्तीचे. सगुणाकडून आपल्याला निर्गुणाकडे त्या ठिकाणी जाता येते. पण सगुणच जर आपल्याला दिसलं नाही तर निर्गुणाकडे आपण कसे जाणार आहे? पण सगुणाची गरज आहे. आणि सगुण आणि निर्गुण हे दोन नसून एकच आहे. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, महाराज याचे दोन रूप दाखवतात शब्दाने, एक आहे का दोन आहे? त्यांनी उत्तर दिलं की एकच आहे. तुझ सगुण मनो के निर्गुण घे. तुझ सगुण मनो के Oh
सगुण म्हणो के निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू. सगुण आणि निर्गुण दोन रूप. सगुण दिसतो आणि निर्गुण आपल्याला दिसत नाही, पण सगुणाकडूनच भक्ती निर्गुणाकडे अशा प्रकारची जात असते. बरं का लक्षात घ्या. सगुण आणि निर्गुण दोन नाहीत, ते एक आहे. यामुळे सगुण निर्गुण दोन्हींची आवश्यकता आहे. क्रिया आणि लीला यात अंतर आहे. प्रभू जो करतो तो लीला आहे आणि जीव जे करतो ते कर्म आहे. जीव काय करत असतो? कर्म करत असतो. आणि श्रीकृष्ण जे काही करतात ते लीला करत असतात. ईश्वराला काम स्पर्शही करू शकत नाही, अभिमान शिवू शकत नाही. जीवाकडे हे सगळे दोष आहे. तुम्ही आम्ही जीव आहोत. जीवाला परमानंदाचे दान करण्यासाठी केवळ प्रभू लीला अशा प्रकारची करीत असतो. नेण्याची लोण्याची चोरी, रास, सर्व उपक्रम व्यासजीने दिला. म्हणजे श्रीकृष्ण लोण्याची चोरी केली, पण स्वतः करता नाही, जगासाठी त्यांनी चोरी केली. ईश्वर जो करतो तो लीला करतो आणि ते सगळं जे करत असतो तो तुमच्या आमच्यासाठी करतो. विनाश ही लीलाच होय. विनाशातही आनंद आहे. सर्वांचा अशा प्रकारचा दृष्टी मी आहे की मीचा नाश नाही होणार. अहम मीच. नाश होण्यालाही ज्ञानी पुरुष लीलाच म्हणतात. मी ईश्वराचा अंश आहे, परंतु हा मी अहंकार रूप नसावा. अहंकार रूप जर मी असला तर मग काही खरं नाही. मी 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 सर्व काही करत असतो. असा हा मी नावाचा जो दोष आहे अंतःकरणातला हा गेला पाहिजे. मी सर्व आहे, मी सर्व आहे, मी सर्व आहे. माझे माझे म्हणून वाया गेला. मी 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 म्हणजे अहंकार अशा प्रकारचा त्याला होतो. मी आहे म्हणून आहे, मी आहे म्हणून आहे. भगवंताच्या ध्यानात जर तन्मय आली नाही तर संसाराचे चिंतन सुरूच राहील. त्याला सोडण्याचा प्रयत्न करा. ध्यानाचे वेळी प्रथम संसारिक विषय डोळ्यासमोर उभे राहू देऊ नका. ईश्वराचं सतत चिंतन करा. अनुभव आहे, ईश्वराचे ध्यान जर जमले नाही तर हरकत नाही, पण संसाराचे चिंतन मात्र त्या ठिकाणी करू नका. ध्यानाची आवश्यकता असते. मंदिराच्या ओट्यावर बसणाऱ्याच्या प्रथमशी अशा प्रकारचे भगवंताचे ध्यान हाच हेतू आहे. मंदिरात ज्या स्वरूपाचे दर्शन केले असेल त्याचे ध्यान चिंतन अशा प्रकारचं करा. सतत ओटावर बसून चिंतन करावे. सत्कर्म करताना अनेक विघ्न उपस्थित होतात, त्याचा नाश परमेश्वराच्या ध्यानाने होत असतो. आणि म्हणून गणपतीला नमस्कार केला जातो कोणत्याही कार्यामध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सर्व कार्येषु सर्वदा. गणपतीला नमस्कार केला जातो. मंगलाचरणात व्यासाने लिहित आहे, सत्य परम धीमहि. सत्य स्वरूप परमात्म्याचे स्वरूप आहे. ध्यान करते असे व्यासाने लिहिलेले आहे की कारण की जर ते मी कृष्णाचे ध्यान करतो असे म्हणाले असते तर शिवभक्त, दत्त भक्त, देवी भक्त असे वाटले असते की भगवंत ग्रंथ श्रीकृष्ण भगवंताचा आहे. व्यासाने कोणत्याही एका विशिष्ट स्वरूपाचे ध्यान निर्देश केले नाही. केवळ सत्य स्वरूप प्रभूचे ध्यान करण्याने सांगितलेले की ज्या कोणाला जे कोणते स्वरूप आवडते असले त्याचे तुम्ही ध्यान करा. जगात भिन्न 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 अशा प्रकारच्या लोकांची आवड एकाच प्रकाराची आवड नसते. म्हणून देवाने अनेक रूप धारण केली. विठ्ठल, कृष्ण, राम, नरसिंह, दत्तात्रेय, हनुमान अनेक नाव त्यांनी त्या ठिकाणी धारण केलेले. सांगोपांग वेद सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पशुशास्त्र, वैष्णवशास्त्र हे भिन्न 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 मतानुसार जण आपल्याला शास्त्राला सर्वोत्तम मानत असतात आणि आपल्या मनोवृत्तीलाही सरळ किंवा कठीण मार्ग अशा प्रकारचा आहे. ज्याप्रमाणे वाकड्या तिकड्या वाहणाऱ्या सर्व नद्या एकाच समुद्राला जाऊन मिळतात. कुठेही नदी वाहू द्या पण ती जाणार समुद्रालाच आहे. त्याचप्रमाणे ज्याची जशी भक्ती असेल, कशी कोणीही मार्गाने करत असेल, पण ती परमात्मा पुरुषोत्तमाला त्या ठिकाणी प्राप्त होते. गोपाल कृष्ण भगवान मतान यानी उपासक एक सत्य स्वरूप परमात्मा तोच अशा प्रकारचा आहे. प्रत्येकाची आवड श्रद्धा निरनिराळी असते म्हणून त्याचे रूप त्या ठिकाणी मानले गेलेले आहे. दुःखाचे वेळी ज्याचे मन उद्वेगरहित असते व सुखाचे वेळी जो निस्पृत असतो तो स्थित प्रज्ञा समजावा. श्रीकृष्णाने आपल्या वचनानुसार जीव अशा प्रकारचं जीवन घालविले आहे. सुख दुःखाच्या वेळी तो समाचित्त राहिलेला आहे. चढ उतार सुख दुःख ईश्वराला होत नाही, जीवाला होत असतात. जीवाला सुखही होतात आणि दुःखही त्या ठिकाणी प्राप्त होतात. अनुभव येतो. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, उद्धवा हे जग मिथ्या आहे, केवळ मीच एक सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. जग असत्य आहे, परमेश्वर सत्य आहे. सत्यम परम इति. सत्याचा अशा प्रकारचा त्या ठिकाणी या जगातला परमात्मा आहे. बाकीचे सगळे असत्य आहे. भूत वर्तमान भविष्य हे तिन्ही काळात जो एक सारखेच असतात, ज्याचे कोणताच बदल अशा प्रकारचा होऊ शकत नाही, तो सत्य परमात्मा आहे. यामुळेच व्यास म्हणतात की आम्ही सत्याचे ध्यान करतो, कोणाचंही ध्यान करत नाही, कोणाच्याही मागे जात नाही. जे सत्य आहे त्या सत्याचं निरंतर आम्ही त्या ठिकाणी चिंतन करतो. सत्य साच खरे सत्य
खरे सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे विठोबाचे बरे सत्य साच खरे ईश्वर सत्य आहे जगामध्ये बाकीचं सगळं असत्य आहे आणि म्हणून असत्याच्या मागे आपण लागू नये सत्य अशा प्रकारचा तो परमात्मा आहे ना म्हणून सत्याशी स्नेहभाव ठेवा जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल सत्याशी परमात्मा प्रेम करा जग असत्य आहे मिथ्या आहे जग कसं आहे त्याचा दृष्टांत दिला जगातील पदार्थ दुःखदायी आहे कारण ते ज्ञानी पुरुष अशा प्रकारचे जगाचे चिंतन करत जग अनित्य आहे स्वप्न आहे स्वप्न जग म्हणजे स्वप्न बरं का स्वप्न पडलं एक माणूस स्वप्नामध्ये राजा झाला आणि राजा झाल्याच्या नंतर तो नुसता राजाच नाही झाला त्याने भरपूर संपत्ती कमावली संपत्ती कमावल्याच्या नंतर त्याने मोठमोठ्या गाड्या घेतल्या इथेच थांबला नाही त्याने स्वप्नात एक विमान खरेदी केलं कुठं केलं स्वप्नात केलं आता स्वप्नामध्ये जे सर्व काही होतं त्याचं ते स्वप्न संपलं आणि तो जागा झाला पाहतो एवढी अमाप संपत्ती आपण कमावलेली होती कुठे येते विमान खरेदी केलं होतं कुठे येते काही दिसेनासे झाले स्वप्न जसं त्या ठिकाणी अशा प्रकारचं दुःखमय आहे स्वप्नातलं काही खरं नाही स्वप्नाचा विचार तुम्ही कितीही केला तर त्या स्वप्नाचं काही खरं नसतं स्वप्नातली संपत्ती खरी नाही स्वप्नातलं विमान खरं नाही स्वप्नातला राजाही सुद्धा खरा नाही मग हे जर स्वप्न नंतर जागृत झाल्याच्या नंतर हे काहीच खरं नसल तसा संसार आहे बरं का संसाराचं स्वरूप तसंच आहे दुःखमय क्षणिक आहे दिसतंय सत्य नाही असत्य आहे पदार्थ दुःखदायी आहे याच कारणाने ज्ञानी पुरुष त्याच्याकडे लक्ष देत नाही चिंतन करत नाही स्वप्नात जागले झाल्यानंतर ज्याचप्रमाणे स्वप्न मिथ्या वाटते त्याचप्रमाणे भगवंताच्या साक्षात्कारानंतर जग मिथ्या वाटते भगवंताचा साक्षात्कार ज्या वेळेला होतो मी काल सांगितलं अपरोक्ष परोक्ष परोक्ष ज्ञानामध्ये आपण अशा प्रकारचा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला सगळं असं खरं वाटतं पण ईश्वराचा अपरोक्ष तत्व ज्या वेळेला प्राप्त होते ना त्यावेळेला हे जग शून्य वाटते हे काहीच नाही हे आपलं नाही आपण याच्या नादी लागू नये आपण एका ईश्वराचं ध्यान करावं आणि संत पुरुषांना तेच वाटत होतं तेच अशा प्रकारचं जीवनातलं खरं तत्व त्यांना प्राप्त झालं आणि अपरोक्ष ज्ञान ज्याच्या जीवनामध्ये झालं ते माझे तुकोबर आहे ते माझे नामदेव महाराज ती माझी मीराबाई ती माझी जनाबाई यांना अपरोक्ष ज्ञान झालेलं होतं म्हणून त्यांनी मीराबाईने तर गिरिधार गोपालाशी लग्न केलेलं होतं नश्वरांच्या नाशवानाच्या सोबत मी लग्न करणार नाही माझ्या श्रीकृष्ण कन्हैयासोबत मी विवाह केलेला आहे वरलं नाही लोकांनी मेवाडात राहणारी मीराबाई तिला फार त्रास दिला महाराज तिने पत्र लिहिलं मेवाडून चित्रकूटावर अशा प्रकारचं ते पत्र दिलं तुळशीदासांच्या हातात दादा मला फार त्रास होत आहे त्यावेळेला त्या ठिकाणी तुळशीदासाने तिला पत्र लिहून पाठवलं कसोटी सोन्याची होत असते लोखंडाची नाही अशा प्रकारचे मी तर माझ्या गिरिधार गोपालाशी विवाह केलेला आहे जगात तो सत्य आहे बाकीचं सगळं असत्य आहे नश्वर आहे नाशवंत आहे आणि या नाशवंतांच्या मागे मी जाणार नाही मला सर्वेश्वर परमात्म्याशी मी एकरूप झालेली आहे तदाकार झालेली आहे तो मला पाहिजे जगातले दुसऱ्या पदार्थाच्या मागे मला त्या ठिकाणी जायचं नाही माया आहे बाकीची जी आनंद रूप आहे ईश्वराशिवाय जे काही दृष्टीच पडते ती सगळी माया काय आहे ती सगळी माया मला सांगा खोट्या रुपयाचा कोणाला मोह सुटेल का अंधारामध्ये आपण जर आता कीर्तन सुटलं रात्री आणि निघालो आणि 2000ची नोट आपल्या पायाखाली आली केवढ्याची 2000ची आपण घेणार का नाही हा
लगेच उचलून आणि असं म्हणणार आहे की बरं झालं बाबा कोणी नाही आपल्या सोबत, आपल्याला 2000ची नोट सापडली, याच्यातले 1000 आता सत्यातही देऊन टाकू आणि 1000 आपल्यालाही कामी येते, दान धर्मही होईल आणि हे आपल्या संसाराच्याही कामी अशा प्रकारचे पडेल. पण उजेडात गेल्याच्या नंतर पाहिली, अरे 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 ही तर दुकानातली डुप्लिकेट आहे. काय म्हटले? उजेडामध्ये गेल्याच्या नंतर ही 2000ची नोट उजेडामध्ये गेल्याच्या नंतर पाहिली, अरे हा कागद आहे. आणि मग तो तसाच धरला, तसाच चुरगाळा केला, फेकून दिला. आता मोह धारण केला का? पण ज्या वेळेला अंधारामध्ये 2000 सापडले तेव्हा एवढा आनंद झाला, काय सांगावं तुम्हाला, की असं वाटत होतं की अजून एखादी सापडली तर चालते. पण अशा नोटा उजेडामध्ये ज्या वेळेला गेल्याच्या नंतर पाहिले तर त्यावेळेला ती नोट खेळण्याची होती मुलांची, तिच्यासाठी मोह निर्माण झाला नाही, ती लगेच धरली, टाकून दिली. तसा संसार आहे. खरं स्वरूप संसाराचं जोपर्यंत कळत नाही ती माया आहे. आणि ज्या दिवशी तो संसार कळाला त्या दिवशी त्या ठिकाणी त्या खऱ्या 2000च्या नोटचं जसं ज्ञान झालं, तसं संसाराचं ज्या दिवशी तुम्हाला ज्ञान झालं ना, त्या दिवशी तुम्ही संसारामध्ये चिकटत नाही. संसार शून्यवादी आहे, असत्य आहे, खोटाडा आहे, त्याचं काही खरं नाही. खोट्या संसाराच्या मागे आपण लागलेलो आहोत. त्याचप्रमाणे असत्य नकली संसाराचा आपण अंगीकार केलेला आहे. संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून